नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये तुमची मावशी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आपल्याला आज बनवायचं आहे हिरव्या मिरचीचं लोणचं. त्याच्यासाठी घेतली आहे हिरवी मिरची. अशी हिरवी मिरची निवडली आहे आपण, जास्त तिखटही नाही आणि कमी तिखटही नाही अशी. तिला धुवून घेतली आहे. ही मिरची आपली 250 ग्राम आहे. 250 ग्राम म्हणजे पाव किलो. तिला स्वच्छ धुवून घेतली आहे आणि पुसणी घेतली आहे कापडाने. तिला आता आपल्याला कट करायचे आहे. तिचे देठही काढून घेतले आहेत, सगळे काही देठ. आणि आपल्याला पाहिजे तशा आकारामध्ये कट करायची आहे मिरची. तुम्ही मोठ्या आकारात कट करा, नाही तर बारीक तुकडे करा, पण आपल्याला पाहिजे तसे करायचे आहेत. आणि कात्रीने किंवा सुरीने कट करायचे आहेत. तुमच्याकडे जर लहान बाळ असेल तर तुम्ही ते कात्रीनेच कट करा, कारण मिरची तिखट असते आणि जास्तची असते, म्हणून आपले हात खूप तिखट होता. मी असे तुकडे करून घेतले आहेत. आपल्याला पाहिजे तसे करायचे आहेत ना, मग मला पाहिजे तसे मी असे सगळे तुकडे करून घेतले आहेत. आणि आता आपल्याला हा लसूण आहे, हा 3-4 कांदे लसणाचे होते, त्या मी निवडला आहे. आणि असे आपण जसे बदामाचे काप करतो तसे मी काप करून घेतले आहेत लसूणचे. आता मला इथे मसाला भाजून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये बडीशोप घातली आहे 1.5 चमचे, 1 चमचा जिरं घातलं आहे, 1 चमचा धणे घातले आहेत आणि मोहरीची डाळ घातली आहे 1 चमचाभर. आणि आपल्या रोजच्या वापरायच्या ज्या मोहरी आहेत फोडणीच्या, त्याही अर्धा चमचा इथे वापरले आहेत मी. आणि अजून मिरे वापरणार आहे थोडे पाव चमचा. हे सगळं काही साहित्य मसाला आहे ना, मी हा इथे आपला जो पॅन आहे ना त्याच्यामध्ये भाजून घेणार आहे. आणि अगदी कमी आचेवर भाजायचा आहे हा मसाला छान असा. आणि आपल्याला हा मसाला जास्त भाजायचा नाही, फक्त त्याच्यातला जो ओलावा असेल ना तो आणि जरा खमंग आपल्या चवीला लागावा म्हणून तेवढाच भाजायचा आहे, जास्त नाही. आणि आपल्याला वाटताना पण सोपा जातो मसाला भाजून गार केल्यावर. आता मी इथे वाटून घेणार आहे. आपल्याकडे हा वरवंटा पाटा आहे, त्याच्यावर मी याची भरड करून घेणार आहे, वाटून घेणार आहे. आता तुमच्याकडे मिक्सर असेल तर तुम्ही मिक्सरवर वाटा. माझ्याकडे पण मिक्सर आहे, फूड प्रोसेसर आहे, पण मी अशा काही गोष्टी आहे ना त्या वापरत राहते. आम्ही या वरवंटा पाट्यावर वाटलेलं आहे, आधी फुटलेलं आहे उखळमध्ये, खलबत्त्यात मुसळीने. त्याप्रमाणे मला सवय आहे, म्हणून मी इथे वरवंटा पाट्यावर वाटून घेते. आणि मिक्सरमध्ये पण आपण वाटू शकतो, मी पण वापरते मिक्सर, असं काही नाही. आहे आपल्याकडे साहित्य तर वापरायचं. तर आता मी आपल्याला पाहिजे तशी भरड याची वाटून घेणार आहे. भरड म्हणजे जरा बारीक नाही वाटायचा, जरा जाडसर एवढंच. आता हा सगळा मसाला वाटून झाला आहे. इथे मी आपली 1 पाव चमचा मेथी वाटून घेणार आहे. आणि मेथी जरा जाडच वापरायची असते. जरा जाड जरी आपण पीठ केलं ना तर जास्तच कडवट होते ती, म्हणून जरा जाडच ठेवायची असते. म्हणून मी इथे मेथी वाटून घेतली आहे पाट्यावर. आणि आता आपल्याला फोडणी करायची आहे. फोडणीसाठी मी कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये 3-4 चमचे मोठे असं तेल घातलं आहे. तेल मोहरीचं तिळचं घाला, नाहीतर आपल्याकडे आपण जे वापरतो ते. माझ्याकडे जे साहित्य असलं मी तेच वापरते, असं दुसरं काही वेगळं वापरत नाही. त्याच्यात हिंग घातला आहे, कलोंजी घातली आहे आणि लसूण जो आपण कट करून घेतला होता उभ्या आकारामध्ये, तो लसूण पण मी या कढईमध्ये घालून फोडणीत घालून आणि परतून घेणार आहे छान, जरा लालसर होईपर्यंत. आता मी इथे अजून थोडा हिंग घातला आहे. आणि हे सगळं साहित्य आपल्याला छान असं फोडणीचं खमंग असं परतून घ्यायचं आहे. आता आपली ही खमंग अशी फोडणी तयार झाली आहे. याच्यामध्ये मी इथे लाल चटणी वापरणार आहे, म्हणजे चटणी पावडर, मिरची पावडर 1 चमचा आणि हळद पावडर. इथे मी 1 छोटाच चमचा आहे माझ्याकडे हळदीचा, तो 1.5 चमचा वापरणार आहे. आणि आपल्या ह्या मिरचींना कलर येण्यासाठी आपण मिरची पावडर आणि हळद पावडर दोघी वापरले आहेत. आणि आता ह्या मिरच्या मी इथे कढईमध्ये घालून घेतल्या आहेत. आणि ह्या आपल्याला शिजवायच्या नाही, फक्त परतवायच्या आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे ना, रस आहे ना, तो थोडा आटेल इतपत, तिला शिजवायचं नाही, थोडा खमंग अशा परतून घ्यायच्या आहेत. म्हणून आता आपण इथे मीठ टाकून घेणार आहोत गरम मिरचींमध्ये, म्हणजे ते वितळेल आणि आपल्या मिरचींना छान असं सगळीकडे लागेल, मिक्स होईल.
असं. आणि आपल्याला अजून थोडं मीठ टाकावं लागणार आहे. हे एकच चमचा मीठ आहे, पण मी ते परतून घेणार आहे. आणि अजून आपल्याला थोडं मीठ अजून इथे वापरायचं आहे. अशा छान मिठामध्ये परतवल्यावर आपला जो तिखटपणा आहे ना तो पण कमी होतो मिरचीचा. आणि कुठल्याही लोणच्याला जरा मीठ जास्तच वापरायचं असतं. म्हणून आता मी इथे मिठामध्ये परतून घेतले आहे. ते थोडं मीठ होतं आपल्याला लागणार होतं, ते पण मी इथे टाकलं आहे. आणि आता हे लिंबू वापरणार आहे. इथे मी 1.5 ते 2 लिंबू वापरून घेणार आहे. इथे विनेगर वापरणार नाही, आपल्याला लिंबूचा रस वापरायचा आहे या ठिकाणी. तर मी इथे सगळे लिंबू वापरून घेतले आहेत, म्हणजे लिंबूचा रस आपण मिरचींमध्ये घालून घेतला आहे. आणि आपण जो काही मसाला वाटला आहे वरवंटा पाट्यावर, तो पण मी आता या ठिकाणी ह्या वेळेला आपल्या मिरचींमध्ये घातला आहे. आणि आपल्याला हा सुद्धा परतवायचा आहे. आणि हे सगळी काही प्रक्रिया आहे ना ती मंद आचेवर केली आहे, आपण कमी गॅसवर केली आहे. आणि आपल्याला ही मिरची शिजवायची नाही, ही मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, फक्त परतवायची आहे. इथे आमचूर पावडर टाकून घेतली आहे मी, अगदी थोडी टाकली आहे, पण मी आमचूर पावडर पण वापरली आहे. लिंबू आणि आमचूर पावडर सगळं साहित्य इथे मी वापरलेलं आहे. आणि आता हे आपलं मिरचीचं लोणचं असं छान तयार झालं आहे. आणि मी या भांड्यात काढून घेतलं आहे. आता हे लोणचं गार झाल्यावर आपल्याला दुसऱ्या काचेच्या भांड्यात भरून घ्यायचं आहे. आणि आपलं हे लोणचं आता गार झालं आहे. किती सुंदर असं लोणचं तयार झालं, बघितलं ना तुम्ही. आता तुम्ही पण असं लोणचं करून खा. चला, तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काळजी घ्या स्वतःची. बाय.